जीव लावा, कारण की असे भरपूर किस्से झाले सासू सासऱ्याला कोणी जीव लावत नाही, त्याच्यामुळं माणसाला तकलीफ होते, माणसाला टेन्शन माणूस आहे ना वेशनाच्या आधी म्हणतात त्याच्यामुळे लेडीज सांगताय की बा तुम्ही सासू सासऱ्याला जीव लावा, आम्रपाली सासू सासरे आहे का नाही अजून गेले का. दुसरा विषय असा का ज्यावेळेस आम्ही 34 होतो मी आमचं घर जळालं होतं टोपी, त्यावेळेस काहींनी त्यांनी भरपूर मदत केली, ते काही पहिलं काम नाही. त्याच्यामुळं बरं झालं आयुष्यामध्ये एकदम आनंदी झाला. चालत बाकी काय मग आमचे मित्र ते आमच्या आहे कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळे, आम्ही गणेश वगैरे आता जे नाही ते आता आलो सगळे कॉन्टॅक्ट होतील. चालेल, धन्यवाद. हॅलो, मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलाचं 12वी झाली आणि मुलगी 12वीला गेली. त्या शाळेच्या अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या मुलांच्या निमित्ताने मैत्रिणी भेटतात, मुलं भेटले, बरेचसे माणसं भेटले, त्यानिमित्ताने मॅडम भेटल्या, सर भेटले. शाळेच्या बऱ्याचशा आठवणी आहेत त्या मला आठवतात नेहमी. थँक्यू, धन्यवाद. यानंतर गणेश उर्ले. प्रथमतः सर्वांचे इथं आल्याबद्दल धन्यवाद. आता मला काही एवढी स्टेज जरी नाही आहे, मी फक्त इथं 6वीच्या वेळेस महात्मा फुलेंवर भाषण केलं आणि त्यानंतर आता ही दुसरी वेळ. आता कसं आहे आपलं मित्र आणि मैत्रिणी समोर, त्यामुळं बिनधास्त बोलायला काही हरकत नाही. आणि राहिला म्हणजे विषय असा की मी इथं 1ली ते 7वी शिकलो होतो. त्यानंतर मी इथं मामाकडे असतो आणि माझं गाव म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये दरेगाव. 7वी नंतर मी तिकडं शिकलो आणि इथं 1ली ते 7वी म्हणजे हा माझा पहिला सुरुवातीचा पाया झाला. यामध्ये मी शिकलो म्हणजे ताईंनी शिकवलं म्हणजे आता त्यांनी पाया माझा भक्कम केला. आणि माझा व्यवसाय आहे गणेश ॲग्रो सर्व्हिसेस, माझा कृषी सेवा केंद्र आहे. तर माझा व्यवसाय गुरु म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये गुरु मी आपले सतीश नगरकर यांना मानतो. कारण विषय असा आहे सतीशचा की सतीश आणि मी एकदम जिगरी मित्र. तर सतीशचा विषय असा होता, सतीशचं सुरुवातीला सतीश मोठा, त्यानंतर आपली तायडी आणि तायडीनंतर पप्पू. तर सतीशचे जे पुस्तक असायचे 7वीचे ती आपली तायडी वापरायची आणि तायडीनंतर तायडी म्हणजे सतीशची बाई आम्ही तिला तायडी म्हणतो आणि तायडीनंतर तेच पुस्तक आपला पप्पू वापरायचा. तर मी सतीशला बऱ्याच वेळेस विचारलं, तो पुस्तकं घेऊ शकत होता असं नाही, पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं जे आपल्याला व्यर्थ पैसे घालण्याची गरज नाही, जे माझे पुस्तक आहे ती तायडी वापरते आणि तायडी तेच पुस्तक पप्पूला देत असते. हे म्हणजे त्यामुळे मी त्याच्यापासून एक व्यवसायाचे ते शिकलो. तर त्याला माझ्या व्यवसायातला मी गुरु मानतो. आणि राहिला दुसरा विषय, आता मी तुम्हाला 2-3 किस्से सांगणार आहे, बाकी काही नाही. आता मी 7वीमध्ये होतो आम्ही आणि इथून आपलं मामाचं घर माझं इथं जवळच आहे. तर तिथं आम्ही दुपारी 1 ते 2 वाजता क्रिकेट खेळायला जायचो. तर क्रिकेट खेळते वेळेस काय व्हायचं, आता हारजीत चालूच असते त्याच्यामध्ये बबनची एक समोर टीम असायची आणि आमची दुसरी असायची. त्यावेळेस एक वेळेस काय झालं, बबनने आम्हाला हरवलं. तर बबनला हरवल्यानंतर मग थोडेसे आमचे वाद झाले. तर आम्ही आमच्या टीमनी सर्वांनी गोळ्या मागितल्या.